नमस्कार. सकाळी पहाटे एक्सरसाइजला गेलो होतो. तिथं वॉकिंग करत होतो आणि तिथून आलो. आंघोळ करून हे बघा वडापावची तयारी, मसाला भाजत आहे. मसाला भाजून झाला तरी हा जॉनी आला होता. जॉनीला मग थोडंसं खाऊ घातलं आणि त्याला जा म्हटलं. परत मग मिसळची तयारी, सगळं मसाले वगैरे ग्राइंड करून तेल ठेवलेलं आहे. कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. कढीपत्ता टाकला, जिरं मोहरी टाकून मस्तपैकी कांदा टाकला. कांदा व्यवस्थित भाजून मिसळची तयारी चालू. त्यात एक कस्टमर आलं होतं, त्यांना चहा दिला, शिरपू सोडून. त्यानंतर राहिलेले टमाटर टाकून ते व्यवस्थित भाजून घातलं. मिसळ करताना मध्ये जातं कस्टमर, ते व्यवस्थित त्या बटाट्यावर टाकून भाजून सगळे ज्या ज्या भाज्या होत्या सगळ्या टाकून व्यवस्थित त्याला थोडंसं भाजून घेतलं. परत मग गिरवी मसाला टाकला, खूप बरोबर मस्तपैकी ग्राइंड केलेलं. ते भाजून घेऊन थोडंसं पाणी टाकून आणि जरा थोडंसं भाजून घेतलं. मिसळ झाली. आता पोह्याची तयारी. पोहे भिजवून घेतलं होतं. सगळं टाकून कांदा मिरची टाकून थोडंसं कांदा भाजून घेतला. हळद मीठ टाकून हे आपले पोहे तयार झाले. थोडंसं मी पण खाऊन घेतो पोहे, भूक लागली होती. त्यानंतर माझा मुलगा मंदिरात जाऊन आला. आता त्याला क्लासला सोडायचं आहे. चाललो मुलग्याला क्लासला सोडायला. आलो त्याच्या क्लासपाशी. हा बघा चालला क्लासमध्ये मुलगा माझा. परत आलो रिटर्न पाशी तर एक कस्टमर केनालवरची वाट पाहत होते माझी. आलो त्याला बाजूतून बटाटो घेतले, बटाटो सोडून घेतले. वडापावची तयारी, हे मसाला मिक्समध्ये मॅश करून बटाटोची भाजी पूर्ण तयार केली. हे बघा तयार करून एका पातेल्यामध्ये काढून ती फ्रीजला लावली. बटाटा भाजी तयार झाली. चला आता चालू सांगलीला. आज मार्केट आहे. प्रत्येक मंगळवार जातो सांगलीला मी मार्केटला बाजार करण्यासाठी. चला, जय श्री गणेशा. हे बघा आता चालत आहे मी मार्केट यार्डला. गावच्या बाहेर पडलेला आहे. जवळजवळ सलगरपाशी आता आलेला आहे. सलगर झालं, सलगरच्या बाहेर आलो आहे आता. थोडा आज उशिराच झाला होता. डेली 9:30ला निघतो, पण ह्यावेळी उशीर झाला होता. हे बघा द्राक्षे भरत आहेत रस्त्याकडेला, दिसले मला. मग जरा शूट केलं. हे गंगाटेक नॉनव्हेज आणि व्हेज रेस्टॉरंट. चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. येरवडलीमध्ये आले आहे. सांगलीला जाताना मी गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय जातच नाही. आपले गणपती बाप्पा आवडाचे. हा बघा नवसाच्या गणपती मंदिर आहे येरवडलीमध्ये. चला बाप्पाचं दर्शन घेऊया.
बाप्पाचं दर्शन घेतलं. आलोय मंदिरमध्ये. एक राऊंड मारतोय. हे बघा, गणपती बाप्पाचं आता दर्शन घेतलेलं आहे. आता चालू परत लगाडीकडे. आता जाऊया मार्केट यार्डच्या दिशेने. जातोय मार्केट यार्डला. परत लागलो हायवेला. हे मल्लेवाडी आहे. मल्लेवाडी गावातनं पास होतोय. हे टाकळी आहे. टाकळीमध्ये एक माझा बेस्ट फ्रेंड आहे. ही अंकुश गुरुवाची गाडी पुढे जात आहे. किरणने भाड्याला घेऊन गेला होता. चला, मिरजमध्ये एंटर करत आहे. मिरजमध्ये एंटर केलं आहे. मिरजमध्ये खूप ट्रॅफिक होतं. मिरजमध्ये आलतो. थोडंसं उतरून बाळांना खाऊ तर काहीतरी घेतलं. हे बघा, लक्ष्मी मार्केट. परत चाललो. ही मिरज दर्ग्यापासून जात आहे. थोडंसं साईडून घेतलं, रेल्वे स्टेशनच्या साईडून, कारण तिकडे ट्रॅफिक खूप होतं म्हणून. थोडासा कच्चा रोड होता, पण तिकडे ट्रॅफिक नव्हतं म्हणून बाहेरून घेतली गाडी. हे बघा, पूर्ण कच्चा आहे रोड. परत लागलो हायवेला. आता मार्केटच्या दिशेने जात आहे. हे बघा, कामगार संघटनेचा मोर्चा चालू होता आणि हे बघा, फुल ट्रॅफिक जाम. तरी मार्केटमध्ये एंटर करतोय. आलो आहे मार्केट यार्डमध्ये. वसंतदादा मार्केट यार्ड आतमध्ये एंटर केलेलं आहे. तर जातोय. आता आलो पहिला अगरबत्ती घेण्यासाठी. हे बघा, अगरबत्तीचं पूर्ण होलसेल दुकान आहे. इथं अगरबत्ती घेतल्या. अगरबत्ती घेऊन इथं नमकीनमध्ये प्रसाद ट्रेनिंग्स तिथे घेते. परत सगळं घेऊन बाकीचं काही शूट करण्यासाठी झालं नाही, कारण यार्डामध्ये आज कामगार संघटनेचा मोर्चा असल्यामुळे कोण हमाल नव्हतं. त्यामुळे स्वतःलाच करावं लागलं सगळं. त्यामुळे परत बाकी शूट करायचं झालं नाही. परत येतो आहे आता मालावर घेऊन. मिरजमध्ये पोचलो आहे सांगलीमधून. जातो आहे हे मिरज. आता मिरजमधून बाहेर पडतोय. झाला, मिरजमधून बाहेर पडलो. आता येतोय गावाच्या दिशेने. यार्डामध्ये खूप
ओझं उचलून थकलो होतो. येतोय बघा, पूर्ण माल गाडी भरली आहे. माल घेऊन रिटर्न येत आहे. डिक्की मग फुडला आहे. बेळंकी मध्ये पोहोचलो आहे. येत आहे बेळंकी मधून. सलगर जवळ आलेला आहे. रेल्वे पुलाच्या खालून येत आहे सलगरकडे. सलगर संपून आमच्या गावात त्या जवळ आलेला आहे. शाळेपासून येत आहे. आमची हायस्कूल शाळा. पोचलो आम्ही गावात IIT मध्ये. घराच्या दिशेने येत आहे. हे बघा आमचं मंदिराचा कळस. हे मारुती मंदिराचा शेड. हे आपलं हॉटेल माऊली. झालं, आलो, गाडी पार्क केली, हॉटेल उघडत आहे. आजचा हा